कामाचे बिल काढण्यासाठी 48,000 रुपयांची खुलेआम लाच मागणारा ग्रामसेवक तसंच सरपंचाचा पतीसह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलाय। मध्यंतरी निद्रावस्थेत असलेले लाचखोर पुन्हा उदंड झाल्याचं या निमित्तानं उघड झालंय। काही दिवसांपूर्वी लाचखोरांनी चांगलाच उच्छाद मांडला होता। जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंता वैशाली ठाकरे कार्यालयातच बसून लाच घेताना अडकल्यानंतर खळबळ उडाली होती। लाचखोरीचा हा सिलसिला पुढेच सुरू राहिला होता। बांधकाम विभागाचा उपअभियंता, गटशिक्षणाधिकारी, कनिष्ठ लेखा अधिकारी असे बरेच जण लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात अडकले होते। अधिकारी कर्मचाऱ्यांच्या खाबुगिरीमुळे मात्र मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना त्यावेळी टीकेचे धनी व्हावं लागलं होतं। उशिरा का होईना त्यांनी त्यावेळी कारवाईच्या दिशेनं पावलं टाकली होती। त्यामुळे काही लोक लाचखोर सुप्तावस्थेत होते। बुधवारी मात्र इगतपुरी तालुक्यात घडलेल्या घटनेनं लाचखोरीनं पुन्हा एकदा तोंड वर काढल्याचं समोर आलं आहे। धारगाव इथं नळ पाणी पुरवठा, सार्वजनिक शौचालय, भुयारी गटारी अशा विविध प्रकारची 13,70,000 रुपये अंदाजपत्रकीय रकमेची कामं हाती घेण्यात आली होती। बिलं मंजूर करण्यात तसंच अतिरिक्त काम झालं म्हणून ग्रामसेवक बाळू मांगटे यांनी 5% कमिशन म्हणून 48,000 रुपयांची मागणी केली होती। कामे वेळेत पूर्ण करूनही एवढ्या मोठ्या प्रमाणात लाच द्यावी लागत असल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती। त्यानुसार बुधवारी घोटी टोल नाक्याजवळ असलेल्या एका हॉटेल समोर सापळा लावण्यात आला होता। ग्रामसेवकाने सांगितल्यानुसार सरपंचाचा पती पांडुरंग पुंजारा याने तक्रारदाराच्या वाहनात रक्कम स्वीकारली। शांताराम पादीर याने लाच घ्यायला प्रोत्साहन दिल्याचा आरोप आहे। या तिघांनाही अटक करण्यात आली आहे। दरम्यान जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींवर प्रशासकीय राजवट आहे। इगतपुरी तालुक्यात तर जवळपास 95 ग्रामपंचायतींमध्ये प्रशासक आहे। जाब विचारायला लोकप्रतिनिधीच नसल्याने कर्मचारी निर्ढावले आहेत। त्याचमुळे खुलेआम पैशांची मागणी केली जाते। याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच ग्रामपंचायतीचा उपमुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष घालतील का, हा खरा प्रश्न आहे। तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा। सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।